ठीक आहे, स्क्रीन तुम्हाला प्रॉपर दिसतंय का आणि ऑडिओ पण तुम्हाला प्रॉपर येतोय का? येस. ठीक आहे. तर JMFC प्रिलिम बॅच आपली 17 मार्चची जी आहे त्याचं काल पहिलं लेक्चर आपल्याला घ्यायचं होतं, पण थोडंसं बोलायला जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्याला ते काल कम्प्लीट करता आलं नाही. आज आपण तेच पहिलं सेशन आज आपण कम्प्लीट करत आहोत. या सेशनमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की पुढचं प्लॅनिंग सुद्धा आपल्याला बघायचं असतं. आणि मी तुम्हाला काल बोलत आपल्याला सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती की आपल्याकडे आता किती दिवस राहिलेले आहेत. ठीक आहे, तर आज 4 डिसेंबर आहे, म्हणजे ते 17 मधले सुद्धा काही दिवस कमी झाले आपले. आणि मध्ये एक फेब्रुवारी जरी लीप वर्ष जरी असलं तरी 29च आहे. अशा हिशोबाने जर म्हटलं तुमचा शेवटचे 2 ट्रॅव्हलिंगचे दिवस जर तुम्ही म्हटले तर आपल्याकडे फक्त 3 महिने ठीक आहे आणि 10 दिवस राहिलेले आहेत. ठीक आहे, जसं मी तुम्हाला काल पण याच्यामध्ये सांगितलं 3 महिने आणि 10 दिवस. ठीक आहे, ह्या एवढ्या वेळामध्येच आपल्याला हे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. काल तुम्हाला एक एव्हिडन्स ऍक्टचं एक लेक्चर मी तुम्हाला बघायला सांगितलं होतं. आपलं ऍप्लिकेशन जे आहे ह्या ऍप्लिकेशनवर आपण आतापर्यंत आपले जे 12 विषय आहेत, ठीक आहे, ह्या 3 महिन्यामध्ये जर आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर खूप प्रायोरिटीवर आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे, आपले 12 विषय, ह्या 12 विषयांचा तुम्हाला चांगली ओळख असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या 12 विषयांचे इंट्रोडक्टरी लेक्चर्स आपण तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये ऍड केलेले आहेत. म्हणजे समजा सिव्हिल प्रोसिजर कोड असू द्या, सिव्हिल प्रोसिजर कोडवर तुम्ही नेमकं काय वाचलं पाहिजे, ठीक आहे, कुठलं कंटेंट जास्त वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जो रेकॉर्डेड कोर्समध्ये आपल्याला आपण खूप सारे लेक्चर दिलेत. 9 सप्टेंबरच्या बॅचला आपण जे शिकवलं ते लेक्चर पण आपण तुम्हाला दिलेत. 18 नोव्हेंबरसाठीचे लेक्चर पण आपण तुम्हाला दिलेत. 2022चा प्रिलिमचा पेपर असू द्या किंवा 2000 आपला हा म्हणजे 23चा प्रिलिमचा पेपर असू द्या, दोन्ही पेपरला फार तर फार 4 प्रश्न त्याच्यामध्ये आपल्या कोर्सेसच्या बाहेरचे आले होते. म्हणजे ते लेक्चर सुद्धा सेल्फ सफिशियंट आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या आपल्या गोष्टी राहिलेल्या आहेत हे आपल्याला डेली लेक्चर्स मध्ये आपल्याला अजून कव्हर करून घ्यायचे आहेत. आणि ते जे विषय आपण शिकलेले आहेत, ठीक आहे, ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अजून ब्रशअप आपण करणार आहोत. ठीक आहे, समजा आता आपला एव्हिडन्स ऍक्ट आहे. ठीक आहे, एव्हिडन्स ऍक्ट पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटीवर आता तुम्हाला लवकरात लवकर काय करणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 महिने आणि 10 दिवस आहेत. हे वरचे 10 दिवस पकडा. ह्या 10 दिवस जर समजा आपण हे 10 दिवस जर आपल्याला फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठीच लागतात. ठीक आहे, म्हणजे ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज जे आपण सोडवलेले आहेत किंवा आतापर्यंत आपण जे जे कामं केलेले आहेत हे सगळे फक्त तुम्ही काय करू शकता, एकदा बघू शकता, म्हणजे रिकॅप करू शकता तुम्ही त्याचा. फक्त याच्या पलीकडे तुम्हाला बाकी काही करता येत नाही. आवाज प्रॉपर येतो ना सगळ्यांना? ठीक आहे, इज एव्हरीथिंग क्लिअर? मला एकदा सांगा, प्रॉपरली ऑडिबल आहे का सगळं? ठीक आहे, येस, तुमचाच मेसेज होता. येस येस, काय हरकत नाही. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की हे जे एवढा कमी वेळ आहे या कमी वेळामध्ये सगळं कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही 10 दिवस जे म्हटलं ते 10 दिवस सोडून द्या, हे फक्त आणि फक्त शेवटच्या रिव्हिजनला तुम्हाला लागतील. मग राहिले फक्त आता तुमचे 90 दिवस. ठीक आहे, ह्या 90 दिवसामधले तुमचे आता तुम्हाला 5 दिवस असे काढायचे. पहिले 5 दिवस, ह्या पहिल्या 5 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय, पहिल्या 5 दिवसामध्ये आपले 12 विषय, 12 विषयांचे इंट्रोडक्टरी लेक्चर बघून घ्या. ठीक आहे, आपण आपल्या क्लासमध्ये संध्याकाळी 7 ते 8 मध्ये आपण एव्हिडन्स ऍक्टला सुरुवात करणार आहोत. एव्हिडन्स ऍक्ट अतिशय महत्वाचा जे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, म्हणजे आपल्या सोबत कशाही पद्धतीने JMFC प्रिलिम म्हणजे प्रयोगावर प्रयोग करत आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला म्हणजे आपण बघितलं की 2019चा जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला, पूर्ण कन्सेप्च्युअल बेसिस होता. त्याच्यानंतर परत तुम्ही बघितलं एकदम सरळ साधा पेपर काढला, बेअर ऍक्टवर वरवर पाहूनच त्यांनी प्रश्न विचारले आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या वेळेस त्यांनी आपल्याला परत कन्सेप्च्युअल बेसिस प्रश्न विचारला, परत पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये एकदम साधा प्रश्न विचारला. आता जर तुम्ही पेपर बघितलं, ठीक आहे, म्हणजे हा 2023चा जर तुम्ही बघितला तर हा एकदम सेक्शनवरच खूप सारे प्रश्न होते. आणि ह्याच्या अगोदरचा 2022चा तुम्ही बघितला तर तो कन्सेप्च्युअल बेसिसवर पेपर होता, म्हणजे त्याच्यावर एकही प्रश्न सेक्शन नंबरवर नव्हता. आणि याच्यामध्ये तुम्हाला जवळपास आपले 70-80 प्रश्न फक्त आणि फक्त सेक्शन नंबरवर होते. म्हणजेच काय, आपली तयारी सगळ्याच प्रकारची असली पाहिजे. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, म्हणजे मागच्या बॅचेसमध्ये पण मी नेहमी सांगितलेलं आहे, तुमचं तर आज पहिलं लेक्चर आहे की सिव्हिल प्रोसिजर कोड सारखे विषय जे असतात कधी कधी याच्यावर काय किती मार्काला विचारतील काही सांगता येत नाही. ठीक आहे, 2015ला वगैरे जसं झालं होतं, ठीक आहे, 15-16 मार्क फक्त CPC वरच आले.
आणि 15-16 मार्क सीआरपीसीवर, म्हणजे 30-32 मार्क तुमचे फक्त आणि फक्त सीपीसी आणि सीआरपीसीवर आले. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रयोग सुद्धा आपल्यासोबत केले जातात. पण तेव्हा सुद्धा त्यांनी असं कधीच केलं नव्हतं की जे छोटे विषय आहेत, लिमिटेशन ऍक्ट असू द्या, सेल्स ऑफ गुड्स असू द्या, अशा प्रकारच्या विषयांना पूर्णपणे इग्नोर करायचं काम त्यांनी कधी केलं नव्हतं. पण यावेळेस ते सुद्धा आपल्या जेएमएफसीने केलं आहे. तर त्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. आपल्या क्लासमध्ये जे प्रोसिजरल लॉज आहेत, जे विचारल्याशिवाय पर्याय नाही, एव्हिडन्स ऍक्ट असू द्या समजा, ठीक आहे, याच्यावर प्रश्न यायलाच पाहिजेत. तर अशा प्रकारचे कायदे आपण चांगल्या पद्धतीने अगोदर आपण कव्हर करणार आहोत. एव्हिडन्स ऍक्टवर तुम्हाला आता 20-22 प्रश्न विचारलेले आहेत. तर एव्हिडन्स ऍक्ट आपण आपल्या 7 ते 8 मध्ये डेली आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे हे माझं काम 7 ते 8 मध्ये डेली चालू राहील. ठीक आहे, याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळेल. मिस जरी लेक्चर झालं तर हे लेक्चर तुम्ही त्याच्यामध्ये बघत राहा. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, 1 तास मी तुमच्या सोबत असणार आहे, पण बाकीचा सगळा वेळ तुमच्या सोबत असणार आहे. त्या वेळेचं सुद्धा तुम्हाला नियोजन केलं पाहिजे. जर हे 90 दिवसच तुमच्याकडे आहेत, यातले पहिले 5 दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त जेएमएफसी ला समजून घेण्यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. 5 दिवसामध्ये सगळी जेएमएफसी आपल्याला समजली पाहिजे. मग ती कशी समजायची. ठीक आहे, जे 12 विषय आहेत आपले, त्या 12 विषयांची त्याच्यामध्ये तुम्हाला आपण इंट्रोडक्टरी लेक्चर प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, तुमचं जे कोर्स आहे त्या कोर्समध्ये प्रत्येक विषयाचे आपण लेक्चर अपलोड केलेले आहेत. त्यातले पहिले 2 लेक्चर इंट्रोडक्टरी आहेत. समजा इंडियन पिनल कोड असू द्या, त्याचे पहिले 2 लेक्चर इंट्रोडक्टरी तुम्हाला मिळतील. तर ते 2 लेक्चर बघून घ्यायचे. आयपीसीचे आपल्याला आयडिया येते. त्याच्यानंतर आयपीसीचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन बघून घ्यायचं. लास्ट इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन बघून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्याने काय होईल, त्याच्यामध्ये आपण काय केलंय की आतापर्यंत जेएमएफसीने जेव्हापासून एमसीक्यू विचारायला सुरुवात केली, ते सगळे एमसीक्यू आपण त्या क्वेश्चन पेपरमध्ये एकत्र केलेले आहेत. तो पेपर तुम्हाला सोडवायला दिलेला आहे. तुम्ही तो आता सोडवत बसू नका लगेच, पण त्याच्यावर आपण डिस्कशन करून घेतलेलं आहे. त्या डिस्कशन मध्ये तुम्हाला सांगितलंय, समजा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, सेक्शन 6 वर आतापर्यंत 7 वेळेस प्रश्न आला. हे सगळं डिस्कशन आहे त्या कोर्समध्ये. ठीक आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, सेक्शन 5 वर आतापर्यंत 7-8 वेळेस प्रश्न आला. ठीक आहे, सेक्शन 5 वर एवढ्या वेळेस आला, सेक्शन 6 वर एवढ्या वेळेस आला. ट्रान्सफर प्रॉपर्टी असेल, या डेफिनेशनवर एवढ्या वेळेस प्रश्न विचारला. ठीक आहे, इंडियन पिनल कोड असेल, डिसऑनेस्टलीवर एवढ्या वेळेस प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, डेफिनेशनवर अशा पद्धतीने एमसीक्यू आलेले आहेत, मध्ये अशा पद्धतीने एमसीक्यू आलेले आहेत. आतापर्यंत आयपीसी वर समजा 100 एमसीक्यू आलेले आहेत तुम्हाला. ह्या 100 पैकी त्याच्यामधले 20 एमसीक्यू तुम्हाला फक्त डेफिनेशनवर विचारलेले आहेत. ठीक आहे, यातले समजा 15 एमसीक्यू तुम्हाला पनिशमेंटवर विचारलेले आहेत. ठीक आहे, यातले 20 एमसीक्यू तुम्हाला फक्त सेक्शन नंबरवर विचारलेले आहेत. हे सगळं आपल्याला फक्त आणि फक्त 5 दिवसामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं. ठीक आहे, हे सगळं आता आम्ही ज्यावेळेस मागच्या बॅचेस घेत होतो, आमच्याकडे हा सगळा कंटेंट नव्हता. ठीक आहे, म्हणजे मी सुद्धा हे सगळं डिस्कशन अगोदर करून घेतलं नव्हतं. हे पहिल्यांदा आम्ही केलं 18 नोव्हेंबरच्या बॅचला, आणि ते सगळं त्यावेळेस रेकॉर्ड केलेलं आहे. त्या रेकॉर्ड केलेल्या कंटेंटचा तुम्हाला आता फायदा करून घ्यायचा. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, दरवेळेस आपण जी पद्धत वापरत होतो, त्या 18 नोव्हेंबरच्या बॅच पासून आपण ती पद्धत बदललेली आहे. दरवेळेस आपण काय करायचं की आयपीसी समजा शिकवलेला आहे तुम्हाला मागच्या बॅचमध्ये, यावेळेस परत आयपीसी सेक्शन 0 पासून सुरुवात करायचं. तुम्हाला रेकॉर्डर कुठलाही कंटेंट आपण देत नव्हतो. पण यावेळेस इथून पुढे आता काय होतं की जेएमएफसी खूप लवकर पटापट एक्झाम घेत चाललेला आहे. मग अशा वेळेस आपण एकदम सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना वेळेमध्ये पोहोचती करण्यासाठी, ठीक आहे, वेळेत तयारी झाली तरच तुम्ही प्रिपेअर असणार आहात. ठीक आहे, जो वेळेमध्ये प्रथम आपण आपल्याला एक मॅक्झिम आपण शिकत असतो डॉक्ट्रिन ऑफ प्रायोरिटीमध्ये, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये. ठीक आहे, फर्स्ट इन टाइम इज फर्स्ट इन लॉ. जो वेळेमध्ये प्रथम असतो तो कायद्यामध्ये प्रथम असतो. ठीक आहे, हे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला सेक्शन 48 मध्ये आपण शिकवलेल्या लेक्चरमध्ये सापडेल तुम्हाला. इथे सुद्धा तसंच आहे. जो वेळेमध्ये प्रथम आहे, ज्याने प्रिपरेशन खूप लवकर वेळेमध्ये सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. काय काय गोष्टी करायच्या आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्याने वेळेमध्ये लवकर कंप्लीट केल्या, तो मेरिटमध्ये प्रथम आहे. ठीक आहे, त्याचा मेरिटमध्ये रँक चांगला असणार आहे. हे शब्द माझा कायम लक्षात ठेवा. जो वेळेमध्ये सगळा अभ्यास करेल, हे सगळ्या गोष्टी कंप्लीट करेल, तो मेरिटमध्ये त्याचा रँक सगळ्यात जास्त वर असेल. मग तुमचा रँक तुम्हाला किती वर नेऊन ठेवायचा तुम्ही ठरवा. ठीक आहे, आता 18 नोव्हेंबरचा पेपर जर तुम्ही घेतला, ज्यांचा रँक 400 पर्यंत आहे, हे सगळ्या लोकांना एंट्री मिळेल मेन्स मध्ये. ठीक आहे, ज्याचा रँक 401 वाला आला, ठीक आहे, त्याच्यासाठी पुढची 17 मार्चची पंढरीची वारी त्याला पुन्हा आहे. ठीक आहे, दरवर्षी तेच पंढरीच्या वाऱ्या तुम्हाला करायच्या नाहीयेत. ठीक आहे, जर करायचं नसेल तर आपल्याला प्रत्येकाला वेळेमध्ये प्रथम यायचं आहे. आणि हा रँक जो आहे आपला, हा 400 पण नाही, 100 मध्येच आपला रँक असला पाहिजे. ठीक आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येकाला तयारी करायचं आहे. तर पहिले 5 दिवस मी तुम्हाला नियोजन सांगितलंय.
खूप सिरियसली करा, एकही लेक्चर पळवापळवी करू नका, टेन्शन घेऊन करू नका, कारण ही तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, क्लासेसमध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत असतो, हे करून घ्या, ते करून घ्या, हे असं करून घ्या, तसं करून घ्या. ती प्रत्येक गोष्ट मन लावून करायची. ठीक आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जो कुचराई करेल, ठीक आहे, त्याची मदत मी नाही करू शकत. आपण त्याचीच मदत करू शकतो जो आपण सांगितलेल्या गोष्टींचं पालन करेल. ह्या 5 दिवसामध्ये ठरलेलं टार्गेट आपलं ठेवायचं की 12 विषयांचे इंट्रोडक्टरी लेक्चर मी सगळे बघून घेणार आहे. 12 विषयांची मला खूप चांगल्या पद्धतीने ओळख झाली पाहिजे. ठीक आहे, दुसरं टार्गेट तुमचं, ह्या 12 विषयांचे आतापर्यंत जेवढे प्रश्न क्वेश्चन पेपर आलेले आहेत, आतापर्यंत जेवढे प्रश्न आलेत, आयपीसीचे प्रत्येक चॅप्टरनुसार आपण ते वेगळे काढलेले आहेत, एव्हिडन्सचे वेगळे काढले, सगळ्या विषयांचे वेगळे काढलेले आहेत. ह्या सगळ्यांवर आपण डिस्कशन घेतलेलं आहे. हे डिस्कशन तुम्हाला प्रत्येकाला बघायचं आहे. ठीक आहे, हे एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण 5 दिवस एवढंच काम करा. ठीक आहे, 5 दिवस फक्त एवढंच काम करा. तुम्ही एक एव्हिडन्सचं लेक्चर मी तुम्हाला काल बघायला सांगितलं होतं, तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी सगळं का सांगतोय. ठीक आहे, एक एक प्रश्न 5-5, 6-6, 7-7 वेळेस रिपीट झालेला आहे. ठीक आहे, स्पेसिफिक रिलबॅट मध्ये तर 8-8, 9-9 वेळेस प्रश्न रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, एवढं रिपिटेशन जेएमएफसी आपली करत आहे. आणि असं नाही की रिपिटेशन खूप जुन्या काळात झालं, रिसेंटली सुद्धा तेच चालू आहे. ठीक आहे, परत परत तेच प्रश्न. आणि विशेष म्हणजे अजून असं काही विचारायचं राहिलेलंच नाहीये. जे जे विचारले ते जवळपास त्याच्यातलंच आहे. तुमचा जेएमएफचा येणारा जो क्वेश्चन पेपर आहे तो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये रिपिटेशन असतं, फक्त वेगळ्या अँगलने त्याच्यामध्ये विचारलेला असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे हे प्रकार तुम्हाला पहिल्यांदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सगळे त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर बघा आणि त्याच्यानंतर त्याचं डिस्कशन बघा. फक्त मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघितला तुम्ही तर तुम्हाला तो प्रश्न तिथला लक्षात येईल, पण हे डिस्कशन जर बघितलं त्या प्रश्नाला आपण चहू बाजूने डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रश्न कायमचा क्लिअर होऊन जाईल. उद्या कसल्या जरी पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याची आयडिया चांगल्या पद्धतीने असेल आणि याच्यातनं तुम्हाला एक दृष्टिकोन मिळेल की आपल्याला हे 12 विषय पुढे कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण क्लासमध्ये सगळे 12 विषय बघणार आहोत त्यावेळेस तुम्ही लोक सुद्धा तुमच्या डोक्यात सुद्धा चालू राहील की सर आपला हा सेक्शन बघितला असता तर हा सेक्शन आपण बघायला पाहिजे, एकदा मागच्या वर्षी याच्यावर प्रश्न आलेला आहे, हे तुम्हाला पण कळायला पाहिजे. ठीक आहे, सगळं मास्तरालाच एखाद्या वेळेस समजा मास्तराने विसरलं, मास्तर म्हणत असेल की अरे इथे प्रश्न आलेला नाही आतापर्यंत, आपण थोडंसं पुढे चालूया, तर तुम्ही मास्तरला सांगितलं पाहिजे की सर इथे यावर्षी प्रश्न आलेला आहे, आपण हे सुद्धा कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही तसं सांगू शकता, बिनधास्त सांगू शकता. तुमचं चॅट बॉक्स इथे समोर चालू आहे, तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही इथे टाईप करून सांगू शकता. ठीक आहे, बिनधास्त टाईप करून सांगू शकता. जे रिलेव्हंट वाटतं ते सगळ्या गोष्टींचे आपण आन्सर त्याच्यामध्ये देत असतो. ठीक आहे, तर हे पहिलं तुमचं 5 दिवसाचं एक्झरसाइज झालं. पुढचे 5 दिवसानंतर तुम्हाला पुढचे 5 दिवस काय करायचे हे मी तुम्हाला पुढच्या 5 दिवसात सांगतो. ठीक आहे, आज 4 तारीख आहे. ठीक आहे, 5 दिवस एक दिवस एक्स्ट्रा घ्या. ठीक आहे, म्हणजे 10 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्या विषयांचे इंट्रोडक्शन असू द्या आणि सगळ्या विषयांचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे डिस्कशन्स आहेत हे तुम्हाला सगळ्यांना पॅरलली एकदा, दोनदा, तीनदा बघून काढायचे आहेत. इंट्रोडक्शन लेक्चर सुद्धा परत परत बघितल्याने आपलं रिव्हिजन पक्क होतं, त्या विषयावर आपली कमांड येते. 18 नोव्हेंबरच्या पेपरच्या दृष्टीने जर तयारी करायची असेल तर हे लेक्चर परत परत बघणे म्हणजे सगळ्यात बेस्ट पर्याय असतो. ठीक आहे, एकट्या माणसाला रिव्हिजन करायला कंटाळा येतो, पण लेक्चर बघायला लागलं ते रिव्हिजन लेक्चर सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर रिव्हिजन लेक्चर सुद्धा तुम्ही जर बघितले परत परत, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला त्याचा सुद्धा खूप जास्त फायदा होत असतो. तर 5 दिवसामध्ये तुम्ही हे करून घ्या. हे तुमची पहिलं होमवर्क झालं पुढच्या 5 डेजचं. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता आपल्या क्लासेसमध्ये हे जे आपले राहिले जे 90 दिवस आहेत, ठीक आहे, 90 दिवस म्हणजे आता माझ्याकडचे 90 दिवस, एक तास तुम्ही 90 दिवसाचा मला देणार आहात. ठीक आहे, ह्या 90 दिवसामध्ये आपण काय काय गोष्टी करून घेणार आहोत. ठीक आहे, जे मी तुम्हाला इथे पहिलं जे सांगितलंय, पहिलं आपल्याला काय करायचंय, जे तुम्ही पहिल्या 5 दिवसामध्ये हे काम कंप्लीट करणार आहात, कराड लॉ क्लासेसचे आपले जे डिस्कशन आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर, हे सगळे डिस्कशन्स आपल्याला त्याच्यामध्ये बघून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही हे सगळे आता ह्याचं तुम्हाला एक प्रिंट कॉपी मिळेल. तुम्ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन दोनदा बघितलं की ते राईट करून टाकायचं. ठीक आहे, याची तुम्हाला एक कॉपी मिळेल, याची प्रिंट कॉपी काढून घ्यायची. ठीक आहे, ही चेकलिस्ट आहे, चेकलिस्ट ऑफ कराड लॉ क्लासेस फॉर द जेएमएफसी प्रिलिम एक्झामिनेशन. ठीक आहे, आपलं वेळेमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, वेळेमध्ये प्रथम तो मेरिटमध्ये प्रथम, हे सगळं जेवढं तुम्ही लवकर करून घ्याल, आणि हे सगळं केलंच पाहिजे, हे सगळं केल्याशिवाय पर्याय नाहीये. हे सगळं केल्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीमुळे तुमचे 2-2, 3-3 मार्क वाढणार आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे आतापर्यंत आलेले सगळे तुम्ही जर बघितले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे डिस्कशन दोनदा बघितले, याला राईट करायचं. ठीक आहे, हे दोनदा बघून घ्या. तुम्ही दोनदा बघितलं तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची प्रॉपर आयडिया मिळून जाईल. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर म्हणजे मी आता हे मागच्या 18 नोव्हेंबरच्या पेपरला डिस्कशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं
की मी 17 वेळेस विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्ही सेक्शन म्हणजे आर्टिकल 51 पर्यंत तुम्हाला पाठच असले पाहिजेत. प्रिलिमला पण कामाला येतात, मेन्सला पण लिगल एसेला पण कामाला येतात आणि इंटरव्ह्यू मध्ये पण बोलताना आपली लिगल लँग्वेज सुधारण्यासाठी सुद्धा कामाला येतात. हे मी सांगितलेलं होतं. ठीक आहे, हे सगळं मी सांगितलेलं, मी तर सांगितलेलंच असतं, पण तुम्ही ज्यावेळेस ते डिस्कशन लेक्चर बघाल तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत किती प्रश्न याच्यावर या पद्धतीने विचारलेले आहेत. तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचं बघायचं, दोनदा बघायचं, राईट करायचं. त्याच्यानंतर रेंट कंट्रोलचे दोनदा बघा, राईट करून टाका. ठीक आहे, अशाच पद्धतीने 12ला 12 विषयांचं तुम्हाला करायचं आहे, म्हणजे कुठलाही विषय असू द्या. ठीक आहे, हे जे तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं प्रत्येक विषयाचे आपले लेक्चर्स. ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा एव्हिडन्स ऍक्ट कंप्लीट करणार आहोत. तर आपले याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ठीक आहे, दोन प्रकारचे लेक्चर्स आहेत. पहिलं, दोन म्हणजे 3 प्रकारचे म्हणा. पहिलं 9 सप्टेंबरच्या बॅचचे लेक्चर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर 18 नोव्हेंबरच्या बॅचचे लेक्चर्स, आणि तिसरं आहे 17 मार्चच्या बॅचचे लेक्चर्स, जे इथून पुढे होतील आपले. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही 9 सप्टेंबरच्या कोर्स तुम्हाला मी जो दिलाय तुमच्या कोर्समध्ये रेकॉर्डिंग जे दिलेत, 9 सप्टेंबरच्या बॅचचं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे सगळे लेक्चर तुम्ही बघून घ्याल. इथे एक असा, एक मिनिट, ठीक आहे, इथे आपली अशी एक रेष ओढायची. ठीक आहे, ही चेकलिस्ट आपल्या जिथे झोपता संध्याकाळी, ठीक आहे, आपला बेडवर झोपतो आपण, तर बेडच्या वर लावून ठेवायची, चिटकवून ठेवायची, आणि त्याच्यावर सगळं मार्किंग ठेवायचं. हे जेवढे डबे रिकामे दिसतील, ठीक आहे, तेवढं तुमचं काम कमी आहे, तेवढं तुमचा अभ्यास बाकी आहे. हे सगळं आपल्याला भरायचं आहे. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कशन जे आहेत एकदा बघितले, असंच करा, राईट वगैरे करण्यापेक्षा एकदा बघितलं एक राईट करा, दोनदा बघितलं 2 राईट करा, 2-2 तरी राईट झाले पाहिजेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपले 9 सप्टेंबरचे लेक्चर बघितले, 1 राईट करा. 18 नोव्हेंबरचे कॉन्स्टिट्यूशनचे लेक्चर बघितले, 2 राईट करा. आणि मग आपलं इकडं क्लासमध्ये झालं की तिसरं राईट करायचं. हे तिसरं राईट तुमच्या हातात आताच नाही आहे, कारण याचे लेक्चर आपल्याला अजून घ्यायचे आहेत. ज्या ज्या गोष्टी आपल्या क्लासेसच्या अजून खूप जास्त डिटेलमध्ये करणं, डिस्कशन करणं गरजेचं आहे. कॉन्स्टिट्यूशनचं अजून जे काही विचारलं जात आहे हे सगळं आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर असं प्रत्येक विषयाचे तुमचे 3-3 रेषा आल्या पाहिजेत. ह्या 2 रेषा तुमच्या हातात आहेत. ठीक आहे, हे पहिले 5 दिवस झाल्यानंतर, किंवा आता तुमच्यातले काही विद्यार्थी असे असतील ज्यांना हे 5 दिवस लागणार नाही ते सगळं बघायला. ठीक आहे, ते 2 दिवसात कंप्लीट करतील किंवा 3 दिवसात कंप्लीट करतील, त्यांनी लगेच आपलं पुढच्या कामाला लागू शकता. ठीक आहे, पुढचं काम तुम्हाला हे असणार आहे, 9 सप्टेंबरचे या विषयाचे लेक्चर बघा, 9 सप्टेंबरचे त्या विषयाचे लेक्चर बघा. अशा पद्धतीने आपण तुम्हाला टार्गेट देणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला त्या पद्धतीने कव्हर करायचं आहे. आपले जे लेक्चर्स आहेत, ठीक आहे, कुठल्याही लेक्चरमध्ये रिपिटेशन मी अजिबात करत नाही. ठीक आहे, म्हणजे दरवर्षी तेच कॅसेट वाजवून आपल्याला त्याच्यामध्ये पटत नाही. ठीक आहे, त्यामुळे 9 सप्टेंबरचे लेक्चर तुमच्या समोर आहेत, 18 नोव्हेंबरचे लेक्चर तुमच्या समोर आहेत. दोन्हीमध्ये तुम्ही कंपॅरिझन केलं त्याच्यामध्ये असं काही तुम्हाला खूप सगळं सेम आहे असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. आणि 17 मार्चला जे आपण कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा खूप ज्या ऍडिशनल गोष्टी आपल्या राहिल्या डिस्कशनच्या, ठीक आहे, त्या लेक्चरमध्ये जे आपलं अजून काही कव्हर करायचं राहिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये अजून ज्या गोष्टी विचारल्या जात आहेत किंवा कधी विकाळी विचारल्या गेलेल्या आहेत, ज्या ह्या 2 बॅचेसच्या लेक्चरमध्ये कव्हर नाही आहेत, हे सगळं सुद्धा आपल्याला या येणाऱ्या बॅचमध्ये आपल्याला अजून जास्त डिटेलमध्ये कव्हर करायचे. त्यामुळे 9 सप्टेंबरचे लेक्चर पण बघितलेच पाहिजेत, 18 नोव्हेंबरचे पण बघितलेच पाहिजेत, आणि 17 मार्चचे पण बघितलेच पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे कुठलाच माणूस एवढा परफेक्ट नसतो. 9 सप्टेंबरला मी काहीतरी कॉन्स्टिट्यूशनचा समजा आर्टिकल 14 शिकवला, त्या आर्टिकल 14 मध्ये 9 सप्टेंबरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगायचं काहीतरी वेगळं सांगायचं विसरलो, आणि तेच समजा 18 नोव्हेंबरच्या बॅचमध्ये त्याच्यात मी काहीतरी तुम्हाला अजून वेगळं सांगितलं, 17 मार्चच्या बॅचमध्ये आता नवीन काहीतरी आलेलं जजमेंट वगैरे सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीने खूप सारे ऍडिशन असणार आहेत. ठीक आहे, जे ऍडिशन असेल त्याच्यातनं आपण प्लस होणार आहोत, आणि जे परत थोडंसं रिपिटेशन होईल त्याच्यामध्ये आपलं रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे, रिव्हिजन पण गरजेचं आहे आणि नवीन नवीन ऍडिशन पण गरजेचं आहे. काही राहिलं नाही पाहिजे आपल्याकडनं डिस्कशन मध्ये झालं. ठीक आहे, दरवेळेस ज्यावेळेस एक्झाम जेएमएफसीचा पेपर होतो, ठीक आहे, मी इथे कॉन्फिडंटली विद्यार्थ्यांसमोर फीडबॅक घेऊन सुद्धा सांगत असतो. विद्यार्थ्यांचा फीडबॅक आपण युट्यूबवर सुद्धा टाकत असतो, त्यांना जे बोलायचे क्लासबद्दल ते बोलत असतात. ठीक आहे, मी सुद्धा ते लेक्चर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन झाल्यावर सांगत असतो की असे 4 प्रश्न आहेत, असे 5 प्रश्न आहेत जे आपण क्लासमध्ये कधी बघितले नव्हते. हे प्रश्न म्हणजे माझ्यासाठी सुद्धा चॅलेंज असतं. ठीक आहे, हे मान्य करण्यामागचं कारण म्हणजे पुढच्या बॅचमध्ये आपल्याला ते सगळं कव्हर करायचं असतं. ठीक आहे, हे जर कव्हर केले नाहीत
तर पुढच्या ह्याचे अजून 4 प्रश्न येतील त्याच्यामध्ये, आणि असे काहीतरी 4 राहतील त्याच्यामध्ये, आणि अर्धा प्रश्न आपल्या क्लासेस मध्ये बघितलेला असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे आपण हे सगळे सुद्धा कव्हर करत असतो. त्यामुळे प्रत्येक लेक्चर आपलं तुम्ही बघितलं पाहिजे. 9 सप्टेंबरचे पण बघायचे, 18 नोव्हेंबरचे पण बघायचे, आणि जे 17 मार्चला इथून पुढे डेली तुमचं 7 ते 8 मध्ये लेक्चर होईल, हे लेक्चर सुद्धा तुम्हाला मिस करायचं नाहीये. ठीक आहे. एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे आपल्याला वाटतं की दरवर्षी तेच तेच विचारलं जातं, पण असं नसतं. एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सुद्धा डिस्कशन करण्यासारखं खूप काही आहे. टाइम लिमिटेशनमुळे आपण बऱ्याच गोष्टी स्किप करत असतो, पण जसं जसं आपल्याला वेळ मिळतो, जो पहिला सब्जेक्ट असतो तुमच्या बॅच मधला, तो खूप जास्त म्हणजे आपण जास्त डिस्कशन होतच नेहमीच. ठीक आहे. तर एव्हिडन्स ऍक्ट आपण खूप सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर रिव्हिजन थ्रू रेकॉर्डिंग. ठीक आहे. रिव्हिजन लेक्चरची सुद्धा आपण एक फोल्डर बनवलेला आहे. ठीक आहे. 18 नोव्हेंबरच्या बॅचचे जर तुम्ही बघितले लेक्चर्स त्याच्यामध्ये, तर ते मोस्ट ऑफ द केसेसमध्ये रिव्हिजन लेक्चर्स आहेत. तर ते रिव्हिजन लेक्चर तुम्हाला परत 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 करायचे आहेत. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं तुम्ही एकदा रिव्हिजन लेक्चर ऐकलं तर एक राईट करा. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं तुम्ही परत रिव्हिजन लेक्चर केलं रेकॉर्डिंग थ्रू, तर 2दा करा, 3दा केलं, 4दा केलं, 5वी वेळेस तुम्ही ऍडव्हिरी करू शकता. ठीक आहे. 5व्या वेळेस तुम्ही ऍडव्हिरेज करू शकता. जेवढे जास्तीत जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल. ठीक आहे. कन्सेप्च्युअल बेसिस पेपर असेल तर एवढ्या रिव्हिजनची गरज नसते. पण जर पेपर 18 नोव्हेंबर सारखा आला, ठीक आहे, दरवेळेस आपण पाहतोय की एकदा कन्सेप्च्युअल बेसिस होतोय, एकदा रिव्हिजन बेसिस, म्हणजे सरळ सरळ फक्त सेक्शन नंबर ज्याला लक्षात राहिले, आर्टिकल नंबर ज्याला लक्षात राहिले, असे लोक त्याच्यामध्ये जिंकत आहेत. तर असं सुद्धा आपल्यासोबत होऊ शकतं. काही जरी झालं, कसाही प्रकार झाला, तर आपण तयार असलो पाहिजे. त्यामुळे जेवढे जास्त रिव्हिजन तुम्हाला करता येतील तेवढे रिव्हिजन करा. कॉन्स्टिट्यूशन तुमचा ऑलरेडी परफेक्ट असेल, कॉन्स्टिट्यूशनची 2च रिव्हिजन करा. ठीक आहे. समजा रेंट कंट्रोल तुमचा खूप जास्त परफेक्ट आहे, ठीक आहे, 2च रिव्हिजन करा. बाकी विषय तुम्हाला वाटतं की कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट माझा खूप कठीण आहे, ठीक आहे, तर 1, 2, 3 आणि 4थी, 5वी, 8वी अशा पद्धतीने 5 रिव्हिजन करा. हे सुद्धा तुमचं होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्लासेसच्या नोट्स, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या नोट्स कंप्लीट झाल्या की एक राईट करून ठेवायचे. ठीक आहे. आता इथे एकदाच राईट करू शकता तुम्ही, हे असे करायची गरज नाही. समजा रेंट कंट्रोलच्या नोट्स कंप्लीट झाल्या की एकदा राईट करून द्या. कॉन्ट्रॅक्टच्या नोट्स कंप्लीट झाल्या की एकदा राईट करून घ्या. आपल्या नोट्स परीक्षेच्या 10 दिवस, हे जे 3 म्हणजे आपल्याकडे 3 महिने आणि 10 दिवस आहेत, ह्या शेवटच्या 10 दिवसात जर काही नोट्स लिहितो म्हणलं तर होत नसतं. ह्या 3 महिने झाल्यानंतर, ह्या 90 दिवसानंतर तुमच्याकडे तुमचे स्वतःचे नोट्स असले पाहिजेत. ह्याची तुम्हाला पीडीएफ पण देतो आपण, पण हे पीडीएफ घेऊन तुम्ही खरंच रिव्हिजन करू शकत नाही. ठीक आहे. कुठली जरी एक्झाम असेल तर आपल्याला आपले स्वतःच्या अशा पद्धतीचे तुम्ही नोट्स तुम्ही बनवले असतील तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. ठीक आहे. दुसऱ्याचे पीडीएफ नोट्स वगैरे जर तुम्ही घेत असाल आणि ते जर तुम्ही वापरत असाल तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही. तर आपले प्रत्येकाचे नोट्स तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे. सगळ्या विषयांचे आपले काहीतरी 4 शब्द लिहिलेले असले पाहिजेत. ठीक आहे. तर तुम्हाला जे आपण ज्या पद्धतीने लिहून देतोय त्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या विषयांचे नोट्स तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर बेअर ऍक्टचं रिडिंग्स. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं एक रिडिंग झालं, बेअर ऍक्टचं एक रेश मारायची. दुसरं रिडिंग झालं, दुसरी रेश मारायची. तिसरं रिडिंग झालं, तिसरी मारायची. चौथं झालं, चौथी. 5वं झालं राईट. ठीक आहे. बेअर ऍक्ट सुद्धा 1-1, 2-2 रिडिंग तुम्ही त्याच्यामध्ये कंप्लीट करा. जेवढे जास्त होतील तेवढे जास्त रिडिंग आपल्यासाठी कामाचे आहेत. त्यानंतर क्लासेसच्या टेस्ट. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं तुम्ही प्रिव्हियस इयर डिस्कशन ऐकले, आपले लेक्चर तिन्ही बॅचचे तुम्ही लेक्चर बघितले, तिन्ही रेकॉर्डिंग बघितल्या, त्याच्यानंतर रिव्हिजन सुद्धा केले, क्लासेसचे नोट्स पण तयार केले, बेअर ऍक्टच्या रिडिंग पण केल्या. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा 100 मार्काचा जो पेपर तुम्हाला आपण प्रोव्हाइड केलेला आहे तो तुम्हाला सोडून बघायचा आहे. ठीक आहे. याची प्रिव्हियस इयरची जी डिस्कशनची टेस्ट आहे त्याच्यामध्ये पण समजा 90 MCQ असतील, तर अशा 2 टेस्ट आहेत आपल्या क्लासमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर. स्पेसिफिकली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर तुम्हाला 100 आणि 90 मार्काच्या समजा 2 टेस्ट मिळतील. त्या 2 टेस्ट तुम्हाला सोडवायच्या आहेत. आणि हे सोडवल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन एक इव्हॅल्युएशन करून दाखवेल की तुमचे या प्रकारचे प्रश्न चुकलेले आहेत, हे सगळे बरोबर आलेले आहेत. ठीक आहे. आपले सेक्शनवरचे प्रश्न चुकलेत का, आपल्या आर्टिकल नंबरवरचे प्रश्न चुकलेत का, ठीक आहे, आपल्याला अजून कुठेतरी प्रश्न म्हणजे तयारी करणं गरजेचं आहे का. हे पेपर सोडवल्यानंतर फक्त तुमचा स्कोर जो आला त्या स्कोरवर थोडासा विचार करायचा की मी कुठे कमी पडतोय. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग मध्ये जास्त जाते का, नेमकं काय फरक पडतोय, हे इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. स्वतःला प्रश्न विचारणं करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये एवढं सगळं केल्यानंतरही आपल्याला अजून काय करणं बाकी आहे. मग तेव्हा ती गोष्ट आपल्याला परत करून घ्यायची आहे. ठीक आहे. लास्ट इयर क्वेश्चन पेपरची टेस्ट जी मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला इथे सोडवायची आहे. ठीक आहे. आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्सचं तुम्ही एक ऑडिओ क्रिएशन करू शकता. ठीक आहे. म्हणजे आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्सला तुम्ही आपल्या ऑडिओमध्ये, स्वतःच्या ऑडिओमध्ये आपलं तुम्ही रिडिंग करू शकता की या म्हणजे असं असं आर्टिकल आहे, या आर्टिकलमध्ये हे दिलेलं आहे,
ठीक आहे. त्यानंतर पुढच्या आर्टिकलमध्ये हे दिलेलं आहे, असं एक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं 40 मिनिटाचं रेकॉर्डिंग बनवायचं. ठीक आहे. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे समजा, 15 मिनिटाचं रेकॉर्डिंग बनवा. सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे, 15 मिनिटाचं रेकॉर्डिंग बनवा. अशा पद्धतीने तुम्ही क्लासेसच्या ज्या नोट्स आहेत आपल्या, ज्या शॉर्टमध्ये असतात, त्याचं रेकॉर्डिंगचं टायमिंग कमी असतो. बाकी बेर ऍक्टवर जर ऑडिओ रेकॉर्डिंग बनवायचं म्हणलं तर ते खूप मोठं होतं. त्याच्यामुळे क्लासेसच्या नोट्सच ऑडिओ रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही बनवा, जे तुम्ही प्रवासामध्ये ऐकू शकता, जे तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये ऐकू शकता. कुठले जरी तुम्ही काम करत असाल तर ते ऑडिओ रेकॉर्डिंग म्हणजे आपले कायम तुमच्या सोबत असेल. ठीक आहे. तसं माझे सगळे रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहेतच, आणि रिव्हिजन लेक्चर जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला त्याचा फायदा खूप जास्त होईल. ठीक आहे. हे म्हणजे समजा हे प्रत्येकाने केलं पाहिजे, स्वतःच्या आवाजामध्ये असेल तर जास्त बरं पडतं आपल्याला. पण ज्यांना समजा हे, ज्यांचा खूप वेळ कमी आहे ज्यांच्याकडे, ठीक आहे, जे वर्किंग लोक वगैरे आहेत, त्यांनी हा पार्ट टाळू शकता. तुम्ही हे टाळून ह्याच्या जागी काय करायचं, आपले जे रिव्हिजन लेक्चर आहेत क्लासेसचे, समजा कॉन्स्टिट्यूशनचे 3 रिव्हिजन लेक्चर आहेत. ठीक आहे. 1-1.5 तासाचा असेल त्याच्यामध्ये. बाकी एव्हिडन्सचे समजा 2 रिव्हिजन लेक्चर आहेत. ठीक आहे. एक फार तर फार 40 मिनिटाचा असेल. तर बाकी काही ऐकण्यापेक्षा तुम्ही रिव्हिजन लेक्चर पण परत 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 ऐकू शकता. ठीक आहे. जर हे सगळं आपल्याला क्रिएट करणं होत नसेल तर हे कोण करू शकतं, जे नवीन फ्रेशर्स विद्यार्थी आहेत, जे कोर्टात प्रॅक्टिस करत नाहीत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लायब्ररीत असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी थोडंसं बाहेर गार्डनमध्ये वगैरे बसून अशा प्रकारच्या रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये करू शकतात. ठीक आहे. थोडंसं फ्रेश बाहेर बसून, तुम्ही लायब्ररीमध्ये तुम्ही हे नाही करू शकणार, पण बाहेर बसून तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर डिफिकल्ट सेक्शन मार्किंग. आता हे सगळं जे तुम्ही केलेलं आहे, बेरक्स रिडिंग वगैरे करत असताना सायमल्टेनियसली तुम्ही हे प्रकार सुद्धा करू शकता. बेरक्स रिडिंग करत असताना किंवा रिव्हिजन करत असताना, खास करून हे रिव्हिजनचे तुम्ही लेक्चर ज्यावेळेस आपल्या क्लासेसचे ऐकाल तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर आठवणार नाहीत. मग तिथं तुमच्या लक्षात येईल की सीआरपीसी मध्ये असे 15 सेक्शन आहेत जे मला सारखं सारखं विसरतो मी. तर ते 15 सेक्शनला मार्क करून घ्यायचं, आणि ते मार्किंग डिफिकल्ट सेक्शन जे असतात ते परत 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 तुम्हाला रीड करायचे आहेत. त्याच्यानंतर पार्टिसिपेशन इन रिव्हिजन सेशन. आपल्या क्लासेसचे प्रत्येक विषयाचं आपण रिव्हिजन घेणार आहोत. ठीक आहे. रिव्हिजन आपण सगळे परत घेणार आहोत. हे रिव्हिजनचा खूप जास्त फायदा होतो. ह्या रिव्हिजन सेशन मध्ये तुम्हाला प्रत्येकाला पार्टिसिपेट करायचं आहे. ठीक आहे. रिव्हिजन सेशन म्हणजे मी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रश्न विचारत असतो, आणि जेवढे प्रॉबेबल एमसीक्यू तुम्हाला विचारले जाऊ शकतात, हे प्रत्येक एमसीक्यू मी तुम्हाला क्लासमध्ये रिव्हिजन सेशन मध्ये सांगत असतो. ठीक आहे. आणि हे सगळ्या रिव्हिजन सेशनचा विद्यार्थ्यांचा माझा फीडबॅक खूप चांगला आहे. ठीक आहे. म्हणजे हे ह्याच्यातलं पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्कोर खूप चांगला आहे. ठीक आहे. म्हणजे 95-96 अशा प्रकारचे स्कोर आहेत, जे विद्यार्थी रिव्हिजन सेशन मध्ये खूप ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. म्हणजे प्रश्न टाकण्याच्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांना तर मास्तराला नेमकं काय विचारायच्या अगोदरच कळतं. त्यामुळे रिव्हिजन सेशनवर पार्टिसिपेशन जे आहे तुमचं, हे म्हणजे एकदम मनावर घेऊनच करायचं. ठीक आहे. तुम्हाला सांगितले ना की परवा दिवशी आयपीसी वर रिव्हिजन आहे, आयपीसीचा तो पार्ट एकदम असा चकाचकच करून ठेवायचा, आणि काय बघ विचारणारा मास्तर ते पण आपल्याला कळायला पाहिजे. एवढं चांगलं रिव्हिजन सेशन मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचे. सगळे प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकता. रिव्हिजन सेशनचे तुम्ही त्याच्यामध्ये जे प्रश्न तुम्हाला आठवत नाहीत किंवा जे तुम्हाला वाटतं की विसरून चाललोय, तर ते प्रश्न तुम्ही, ते लेक्चर आता रेकॉर्डिंग मध्ये पण असतं, ते तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये परत ऐकू शकता, आणि परत तुम्ही ते प्रश्न त्याच्यामध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर मेकिंग टेबल्स फॉर ड्युरेशन अँड इम्पॉर्टंट सेक्शन्स अँड द इम्पॉर्टंट सेक्शन्स अँड रूल्स. हा एक प्रकार आहे जो 18 नोव्हेंबरच्या पेपरनुसार आपल्याला लक्षात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या सीपीसी मध्ये जेवढे ड्युरेशन तुम्हाला दिलेले आहेत, ही नोटीस 30 दिवसात द्यावी लागते, ती नोटीस तेवढ्या दिवसात द्यावी लागते, हे काम एवढ्या दिवसात करायला लागतं, ते काम तेवढ्या दिवसात करायला लागतं, हे सगळ्यांची आपण एक लिस्ट बनवून घेणार आहोत. ठीक आहे. सीपीसी असू द्या, कुठलंही असू द्या, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे समजा. ठीक आहे. सेक्शन 5 खालचा सूट जो आहे तो 12 वर्षात टाकता येतो. 6 खालचा सूट जो आहे तो 6 महिन्यात टाकावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे समजा हे रेग्युलर इजमेंट वगैरे समजा 20 वर्ष आहे का, गव्हर्नमेंटचं 30 वर्ष आहे का, अशा प्रकारचे सगळे ड्युरेशन वगैरे जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आणि प्रत्येक विषयाचे जे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत याच्या सुद्धा आपल्याला लिस्ट बनवायचे आहेत. सेक्शन नंबरवर सुद्धा प्रश्न येण्याचा ट्रेंड खूप जास्त वाढलेला आहे, तर त्यामुळे त्याची सुद्धा इम्पॉर्टंट सेक्शनच्या सुद्धा आपण लिस्ट बनवणार आहोत. हे सगळं ऑलरेडी मागच्या बॅचेसमध्ये आम्ही केलेलं नव्हतं, पण हे आम्ही आता यावेळेस चांगल्या पद्धतीने करणार आहोत. हे सगळं मागच्या बॅचमध्ये केलेलं आहे, पण हे करायला सगळं हे करण्यामध्ये उशीर झाला. साहजिकच आहे, एकटा म्हणजे आपण लगेच सगळं आपल्याकडे रेडी असू शकत नाही, आणि जे मागच्या वेळेस केलेलं आहे त्याचा फायदा तुम्हाला होत असतो. हे सगळं तुमच्यासाठी ऑलरेडी मागच्या बॅचमध्ये क्रिएट केलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, रेकॉर्डेड लेक्चरच्या बाबतीत जे लोक कधी रेकॉर्डेड लेक्चर, कराड लॉ क्लासेसचे ज्यांनी कधी रेकॉर्डेड लेक्चर घेतले नाहीयेत, ठीक आहे, त्या लोकांच्या मनामध्ये खूप जास्त संभ्रम असतो. तुमच्यातले सुद्धा बरेच लोक तसे आहेत. ठीक आहे. ज्यांनी आता नवीन आपल्याकडे प्रिलिमची बॅच जॉईन केलेली आहे, आणि त्यांनी फक्त एवढ्यासाठी जॉईन केलंय की मास्तर रोज संध्याकाळी 7 ते 8 मध्ये
लाईव्ह लेक्चर घेणार आहे त्यांना अजूनही म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स काय गंमत करू शकतात किंवा काय गेम चेंज करू शकतात याच्यावर त्या लोकांना भरोसा नाहीये. त्या लोकांसाठी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते बाकी महाराष्ट्रापेक्षा तुम्हाला 10 पट पुढे नेऊ शकतात. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगतो, 10 पट तुम्हाला पुढे नेऊ शकतात. जे मी तुम्हाला परत परत सांगतोय की फर्स्ट इन, ठीक आहे, जी आपली मॅक्झिम आहे डॉक्ट्रिन ऑफ प्रायोरिटी मध्ये. ठीक आहे, फर्स्ट इन टाइम इज अ फर्स्ट इन लॉ. ठीक आहे, इथे सुद्धा तसंच आहे, फर्स्ट इन टाइम इज अ फर्स्ट इन मेरिट. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला करण्यासाठी जे बाकीचे नवीन लोक आता कॉम्पिटिशन मध्ये आलेले आहेत, ठीक आहे, ह्या सगळ्या लोक तुमच्यापेक्षा तुमच्या सोबत कॉम्पिटिशन मध्ये येण्यासाठी त्यांना खूप वेळ लागणार आहे. पण हे सगळं तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सोबत करू शकता. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चर सोबत म्हणजे रेकॉर्ड लेक्चर मध्ये एवढी ताकद आहे की पुढच्या एका महिन्यामध्ये, ठीक आहे, पुढच्या एका महिन्यामध्ये 12ला 12 विषय तुम्हाला खूप जवळचे वाटायला लागतील आणि एका महिन्यापासून पुढे तुम्ही एमसीक्यू सॉल्विंग प्रॅक्टिसला लागून जाल. ही ताकद फक्त रेकॉर्डेड कोर्समध्येच आहे. बाकी रेग्युलर कसं असतं, समजा आता एव्हिडन्स ऍक्ट आपण शिकवायला चालू करतो, पुढचे 15 दिवस फक्त एव्हिडन्सच चालेल. ठीक आहे, जर रेकॉर्डेड लेक्चर तुमच्याकडे नसते, तुम्ही 15 दिवसामध्ये तुम्हाला फक्त एव्हिडन्स ऍक्ट माहिती असतात. पण आता तुम्हाला काय होणार आहे, आता पुढच्या 5 दिवसामध्ये सगळे 12 विषय तुमच्या ओळखीचे होतील. सगळ्या 12 विषयावर आतापर्यंत जेएमएफसीने काय प्रश्न विचारले तुम्हाला लक्षात येईल. सगळ्या 12 विषयावर तुम्हाला म्हणजे काय ट्रेंड आहे प्रश्न विचारण्याचा, कोणत्या पार्टवर प्रश्न विचारतात, कोणत्या पार्टवर प्रश्न विचारत नाहीत, हे सगळं तुम्हाला पुढच्या 5 दिवसामध्ये लक्षात येणार आहे. त्याच्या पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्ही अजून एखादा विषय कव्हर करून टाकाल. ठीक आहे, म्हणजे एका महिन्यामध्ये जवळपास तुम्ही 12ला 12 विषयांची बऱ्यापैकी लेक्चर्स तुम्ही एखाद्या कोर्स तुम्ही त्याच्यामध्ये कंप्लीट करू शकता, जर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चरला त्या पद्धतीने मानलं तर. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, हे खूप जास्त महत्वाचा कंटेंट आहे. कुठल्याही परीक्षा असू द्या, 4-5 प्रश्न ह्या कंटेंटच्या बाहेरचे असतात, पण तरी सुद्धा आपण सेफर साईड परत परत रिव्हिजन व्हावं, सगळ्या गोष्टी कानावर पडाव्या, डेली आपलं इंटरॅक्शन्स व्हावं. ठीक आहे, आणि अजून आपलं जे राहिलेलं आहे मागच्या बॅचमध्ये कव्हर करायचं, हे सगळं आपल्याला परत कव्हर करता यावं म्हणून आपण हे फक्त लाईव्ह लेक्चर घेतो. ठीक आहे, लाईव्ह लेक्चरमध्ये मेन जे काम असतं, तुमच्या सर्वांना रोज त्याच्यामध्ये ब्रशअप करत राहणं, बूस्ट करत राहणं. ठीक आहे, रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट्स देणं. ठीक आहे, रोजच्या रोज अजून त्या सगळ्या गोष्टी कव्हर करत राहणं. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रोजच्या रोज वेगळं मोटिवेशन देत राहणं. निराशा आपल्यामध्ये आली नाही पाहिजे. निराशा कोणत्या कोणत्या गोष्टींची येते, ठीक आहे, निराशा येण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात. आता म्हणजे तुम्हाला काही उदाहरणं जर सांगायचं म्हटलं, आता एपीपीची आमची बॅच होती. एपीपीची बॅच म्हणजे फर्स्ट इन टाइम, जे मी तुम्हाला सांगत असतो, फर्स्ट इन टाइम तर फर्स्ट इन मेरिट. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये बाकी कुठल्याही क्लासेसला गंधही नव्हता की एपीपीच्या एवढ्या जागा येणार आहेत. ठीक आहे, 3 महिने अगोदर आपण क्लासेस सुरू केले होते. मग 3 महिने अगोदर क्लासेस सुरू केले, जवळपास 200-250 विद्यार्थ्यांनी तेव्हा जॉईन केले होते. तर त्यावेळेस आमच्या मनामध्ये कायमच संशय असायचा की ऍड कधी येईल. आता तुम्हाला सुद्धा त्या फेज मधनं जावं लागणार आहे. ठीक आहे, जानेवारीमध्ये आपली ऍड येणार आहे. ठीक आहे, जानेवारीमध्ये आपली ऍड येणार आहे. पण असं होऊ शकतं 5 जानेवारीला ऍडच आले नाही. ठीक आहे, 6 जानेवारीला ऍडच आले नाही. ठीक आहे, 7 जानेवारीला ऍडच आले नाही. तर अशा प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये सुद्धा आपली निराशा त्याच्यामध्ये येऊ शकते. तर या निराशा आली नाही पाहिजे. आपण आपलं प्रिपरेशन चालू ठेवलं पाहिजे. ठीक आहे, जे आम्ही विद्यार्थी हे सुरुवातीला जे सुरू केलं होतं, ठीक आहे, त्यावेळेस अशा प्रकारची बरीच फेज आली. ठीक आहे, ज्या दिवशी आम्ही क्लास सुरू केले होते आणि ज्या दिवशी एपीपीचा रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये जवळपास 2.5 वर्षाचा डिफरन्स होता. हे 2.5 वर्ष त्या विद्यार्थ्यांना आम्ही बुस्टअप करत होतो. 2.5 वर्ष त्यांना कॉम्पिटिशन मध्ये चालू करून म्हणजे ठेवलं होतं. ठीक आहे, 431 क्लासरूम पैकी जेवढे त्यांनी घेतले, 412 सिलेक्शन आपल्या कराड लॉ क्लासेसचे आहेत. ठीक आहे, या सगळ्यांचे इंटरव्ह्यू आपण रेकॉर्ड करून एक आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत आहेत. त्यांच्याकडनं तुम्ही ऐका रेकॉर्डेड लेक्चरचा त्यांना काय फायदा झाला. ठीक आहे, ज्या महिला ज्यांनी आयुष्यामध्ये म्हणजे लग्न झालेलं होतं, आता सगळं म्हणजे माझं बाकी करिअर चान्सेस संपलेले आहेत. ठीक आहे, बाकी करिअर कोर्टात प्रॅक्टिस करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सेट होत नाहीये प्रॅक्टिस. अशा प्रकारची निराशा आलेल्या ज्या सगळ्या महिला सुद्धा होत्या. ठीक आहे, त्यांनी सुद्धा कुकरच्या शेट्टी सोबत आपले लेक्चर परत 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 ऐकले. ठीक आहे, जे विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आपण घेतले त्याचं रेकॉर्डिंग दिलं, ते सुद्धा त्यांनी परत 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 ऐकलं आणि आज ते सगळ्या सिलेक्शन मध्ये आहेत. ठीक आहे, रेकॉर्डेड कोर्स जे आहेत हे सगळं गेम चेंज करू शकतात, लक्षात घ्या. हा सगळा जो आमचा रिझल्ट आहे हा रेकॉर्डेड कोर्सच्या जीवावरचा आहे आणि मला आता तुमच्या प्रत्येक बॅचकडनं असा रिझल्ट पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एमपीएससीला मी जसं नेहमी सांगत असतो की तुमच्या जीवावर चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही एकही रिझल्ट लावून दाखवा ज्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी नसतील. ठीक आहे, आपला वाटा जो आहे तो नेहमी असा सिंहाचा असला पाहिजे आणि यासाठी आपण हे सगळं करतोय. आपण ज्या लेवलचं प्रिपरेशन करतोय या लेवलचं प्रिपरेशन बाकी कुणीही त्याच्यामध्ये केलं नाही पाहिजे.
ठीक आहे, आपलंच नाव त्याच्यामध्ये मेरिटमध्ये असलं पाहिजे, हे मी तर ठरवलेलं आहे. ठीक आहे, हे ठरवण्यासाठी मी सगळ्या गोष्टी करतोय. 9 सप्टेंबरचे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये देतोय. ठीक आहे, हेच कोर्स, हा एवढाच कोर्स फक्त 10,000 रुपये फीस मध्ये आपण दिलेला आहे. ठीक आहे, त्यावेळेस फक्त लाईव्ह लेक्चर दिले. 18 नोव्हेंबरचा सुद्धा कोर्स असू द्या. ठीक आहे, म्हणजे सगळं आपण तरी सुद्धा तुम्हाला का प्रोव्हाइड करतोय, कारण माझं समाधान आता रिझल्ट सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर होणार नाही. ठीक आहे, आपल्याला फक्त आणि फक्त रिझल्ट मध्ये म्हणजे भरमसाठ आपले विद्यार्थी पाहिजेत. ठीक आहे, जी प्रत्येक गोष्ट करणं गरजेची आहे प्रिलिम मध्ये रिझल्ट, मेन्स मध्ये रिझल्ट आणि इंटरव्ह्यू मध्ये रिझल्ट आणण्यासाठी. ठीक आहे, जी प्रिलिमची स्ट्रॅटेजी ज्या प्रकारची असली पाहिजे ती प्रत्येक गोष्ट आपण करत आहोत. मेन्स मध्ये सुद्धा मला वाटतं की आता हे क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये केलं, विद्यार्थी बऱ्याच वेळेस काय होतं की आम्ही कन्सेप्ट शिकवतो, थोडंसं लिहून देतो आणि सोडून देतो, आणि विद्यार्थ्याला सांगतो की आता तुझं तू काय कर, पेपरमध्ये जा आणि त्या पद्धतीने प्रश्न व्यवस्थित कन्स्ट्रक्शन करून लिहून घे. पण ज्यावेळेस यांचे पेपर चेक केले जातात त्यावेळेस यांनी बरोबर लिहिलेलं नसतं, त्यामुळे सगळं चमच्याने खाऊ घालण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे, कोणती शॉर्ट नोट विचारली जाईल, किती पद्धतीने विचारली जाईल, त्या शॉर्ट नोट मध्ये 10-5 पॉईंट कोणते लिहायचे, हे सगळं आपण आपल्या मेन्स मध्ये सुद्धा करून घेतो. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू त्यांना जे लागते ते ज्ञान देणे. ठीक आहे, इंटरव्ह्यू सुद्धा मेन्स पेक्षा जास्त लेक्चर इंटरव्ह्यूचे होत आहेत. ठीक आहे, तर ते इंटरव्ह्यूचं सुद्धा त्या लेवलचं प्रिपरेशन आपण करतोय. ठीक आहे, बाकी IAS बाबा वगैरे जे वेबसाईट असतात किंवा जे विजन IAS वगैरे जे असतात, ठीक आहे, यांनी सुद्धा म्हणजे आपण इंटरव्ह्यूचं ज्या लेवलचं प्रिपरेशन करतो हे सुद्धा एवढं प्रिपरेशन करतायत का नाही. ठीक आहे, ज्या एक्झामला कॉम्पिटिशनला 10-10 लाख लोक असतात, ठीक आहे, त्या लेवलचे लोक सुद्धा आपल्या एवढं तयारी करत नाहीत इंटरव्ह्यूची, जेवढी तयारी आपण आपल्या इकडे करून घेतो. ठीक आहे, हे सगळं का करतोय आपण, की मेरिटमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपले विद्यार्थी दिसले पाहिजे. ठीक आहे, मग त्यासाठी जी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे ते आपण करतोय. हे सगळे लेक्चर बघा, ह्याचं रिव्हिजन लेक्चर बघा, मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, टेस्ट सिरीज सोडवा, परत परत सोडवा. ठीक आहे, परत परत रिवाइज करा, JMFC ला जे पाहिजे ते करून द्या. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे घोकमपट्टीच पाहिजे, आपण घोकमपट्टीच करूया. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे एक सेक्शन तुम्हाला पाठ पाहिजे, आपण एक सेक्शन पाठ करून घेऊया. ठीक आहे, 17 वेळेस त्याचं रिव्हिजन करून घेऊ. 17 वेळेस रिव्हिजन करून घेतल्यानंतर कसा पाठ होत नाही. ठीक आहे, म्हणजे एखाद्या विषयाचं समजा स्पेसिफिकली पॅक्ट असू द्या किंवा कुठल्या असू द्या, आपण जर त्याचं 17 वेळेस रिव्हिजन करून घेतलं तर ते सेक्शन कसे काय पाठ होणार नाहीत. ठीक आहे, सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सुद्धा कोणती ऑर्डर कोणता रूल्स इथपर्यंत विचारत आहेत. ठीक आहे, तर ते सुद्धा आपल्याला परत परत 17 वेळेस रिव्हिजन करायचे, त्याचे असे कॉलम बनवायचे, टेबल बनवायचे. ठीक आहे, त्याचं परत परत रिव्हिजन करायचं. एवढं सगळं करून आपल्याला त्याच्यामध्ये हे सगळे जे आहे ते एकदम असं पाठच झालं पाहिजे. ठीक आहे, ह्या 12 विषयामध्ये कुणी तुम्हाला झोपेतून कुठलं काही करून काढून विचारलं की अरे इथं कोणत्या ऑर्डरमध्ये कुठल्या रूलमध्ये काय आहे, तर या ऑर्डरमध्ये या रूलमध्ये असं असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर समजा ऑप्शन आला की या ऑर्डर या रूलमध्ये किती दिवस सांगितलंय, ठीक आहे 30 डेज सांगितलंय, समजा एक प्रश्न होता मागच्या वेळेसचा की जजमेंटची कॉपी वगैरे किती दिवसात द्यायला पाहिजे. ठीक आहे, समजा या ऑर्डर या रूलमध्ये किती दिवसात सांगितले, 30 दिवसात द्यायला पाहिजे, 10 दिवसात द्यायला पाहिजे, 20 दिवसात द्यायला पाहिजे. ठीक आहे, नन ऑफ द अबोव. आता 10 दिवसात द्यायला पाहिजे असलं, हे जर वाचलं असेल तर लगेच लक्षात येतं, आपल्या इथपर्यंत कन्फर्म लक्षात आलं पाहिजे. 30 दिवस इथे असं काहीच दिलेलं नाहीये, 10 दिवस काहीच दिलेलं नाहीये, 20 दिवस काहीच दिलेलं नाहीये, म्हणजे नन ऑफ द अबोव उत्तर आहे. हे नन ऑफ द अबोव उत्तर म्हणजे पॉइंट आउट करायला सुद्धा जिगर लागतो. ठीक आहे, मग ते जिगर लावण्यासाठी आपल्याला ते परत 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 रिव्हिजन केलं पाहिजे. तर ते सगळं प्रत्येक गोष्ट आपण त्याच्यामध्ये करून घेणार. ठीक आहे, तर ही जी आहे चेकलिस्ट, ही चेकलिस्ट म्हणजे तुमच्या यशाची चावी आहे. ह्या चेकलिस्टवर तुम्ही जर याला जर तुम्ही इग्नोर केलं तर JMFC तुम्हाला इग्नोर करेल. आणि याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, रोजच्या रोज जर तुम्ही सकाळी उठताना किंवा सकाळी संध्याकाळी झोपताना, ठीक आहे संध्याकाळी झोपताना विचार करून काही फायदा नाही. संध्याकाळी झोपताना विचार केला अरे आपलं तर हे पण रिकाम आहे, हे पण रिकाम आहे, मास्तराने रिव्हिजन करायला सांगितलं होतं केलं नाही, मास्तराने बेराट वाचायला सांगितलं होतं वाचलं नाही, मास्तराने हे काहीतरी करायला सांगितलं होतं ते पण केलं नाही. जर काहीच केलं नसेल, असं केलं आता जाऊ द्या उद्या करू म्हणून उद्या झोपले, उद्या सकाळ उठल्यानंतर परत आपलं तेच. ठीक आहे, तर तसं केलं तर काय अर्थ नाहीये. त्याच्यामुळे सकाळी बघा. ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर रोज तुम्हाला काय करायचं, ही चेकलिस्ट एकदा चेक करायची. माझे रीडिंग बेरॅटचे रीडिंग किती झालेत, माझे क्लासेसच्या वयचे रिव्हिजन किती झालेत, 9 सप्टेंबरचे लेक्चर मी बघितले का, 18 नोव्हेंबरचे लेक्चर मी, ठीक आहे 18 नोव्हेंबरचे लेक्चर मी बघितले का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं डिस्कशन मी बघितलं का. ठीक आहे, क्लासेसच्या ग्रुपवर डिस्कशन चालू आहे, पोरांनी सगळं बघून टाकलं. ठीक आहे, मग मी मागे पडलोय. ठीक आहे, तुम्ही मागे पडलाय म्हणजे बाकीचे पुढे गेले म्हणजे विषय संपला तुमचा. ठीक आहे, तुम्ही मेरिटमध्ये त्याच्यामध्ये असणार नाहीये. ठीक आहे, तर अशासाठी तुम्हाला प्रत्येकाला सकाळी एकदा याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे आणि स्वतःला प्रश्न विचारायचा की मी करतोय काय. ठीक आहे, जर माझ्याच्याने हे होत नसेल तर मी करण्यात फायदा आहे का. ठीक आहे, 10,000 रुपये मास्तराचं त्याच्यामध्ये पैसे भरले आणि एवढा वेळ पण घालतोय. दुसरं कुठं समजा चहाची टपरी टाकली तर चहाची टपरी टाकून चहा तर विकून
म्हणजे मास्तरापेक्षा जास्त पैसे कमवू, जजपेक्षा जास्त पैसे कमवू, ठीक आहे, जज काही चहावाल्यापेक्षा जास्त पैसे कमवत नाही, ठीक आहे, तसं तरी करू, ठीक आहे. तसं जर पैसेच कमवणं हेतू असेल, बाकी सर्व्हिसेस बाकी आयुष्यामध्ये तसा प्रकारचं काही ध्येय नसेल, हे ज्युडिशरी म्हणजे काही वेगळं स्वप्न नसेल, तर मग ते केलं तरी काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला, ठीक आहे. जर ज्युडिशरी स्वप्न आहे, जजच आपल्याला आयुष्यामध्ये व्हायचंय, तर अशा वेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्ही करताय का नाही हे तुम्हाला समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे, ठीक आहे. मित्रांनो, मी नेहमीच एक गोष्ट सांगत असतो, आपल्या ज्युडिशरी म्हणजे हा एक मोटिवेशनचा पार्ट झाला. काय करायचे, कसं करायचे, काय प्लॅनिंग असेल हे तर मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आता एक थोडंसं मोटिवेशनचा पार्ट लक्षात घ्या. नेहमी सांगत असतो ज्युडिशरीला खूप कमी कॉम्पिटिशन आहे, ठीक आहे. खास करून महाराष्ट्र ज्युडिशरीला खूप कमी कॉम्पिटिशन आहे. आपल्या बाजूला जो क्लर्क बसतो त्या क्लर्कच्या परीक्षेला सुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशन आहे, पण आपल्या पोस्टसाठी कॉम्पिटिशन कमी आहे, ठीक आहे. आणि संधी जी आहे या सर्व्हिसमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी जी आहे ती खूप मोलाची, ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. आपण एक सिग्निफिकंट म्हणजे एक महत्वपूर्ण बदल आपण समाजामध्ये घडून आणू शकतो, ठीक आहे. जे आयुष्यातनं ज्यांचं सगळं त्याच्यामध्ये सुटलेलं आहे, सगळं संपलेलं आहे आयुष्यातनं, अशा लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये एक आधार देण्याचं काम आपण करू शकतो, ठीक आहे. ज्यांना आता म्हणजे आयुष्याला माझ्या काही अर्थ लागला नाही, माझ्याकडनं सगळीकडनं अन्याय झालेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे लोक तुमच्याकडे येणार आहेत न्याय मागण्यासाठी, आणि त्यांना न्याय देण्याचं काम म्हणजे देवाचं काम तुम्ही लोक करणार आहात, ठीक आहे. न्याय देवता जे आपण म्हणतो, ठीक आहे. म्हणजे याचे हे खूप म्हणजे तुम्ही आपण विचार नाही करू शकत, ठीक आहे. एवढं पवित्र काम आहे. मी हे पवित्र एका शब्दामध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत की न्यायदानाचं काम म्हणजे किती मोठं काम आहे. एवढं मोठं काम करण्याची तुम्हाला संधी मिळत आहे, ठीक आहे. ज्या मुली आहेत, ठीक आहे, ज्यांना वाटतंय की मला प्रॅक्टिसमध्ये सेट व्हायला थोडासा वेळ लागणार आहे किंवा बाकी त्रास होणार आहे, ठीक आहे. नवरा सर्व्हिसमध्ये आहे, ठीक आहे, तो मला इकडून एकदा घेऊन जाणार आहे, एकदा तिकडल्या जिल्ह्यात घेऊन जाणार आहे, मला त्याच्यासोबत पळावं लागणार आहे, मला माझं सुद्धा स्वतःचं त्याच्यामध्ये काहीतरी योगदान या समाजाला द्यायचे, माझं आयुष्य सुद्धा मला खूप जास्त अजून अर्थपूर्ण जगायचं आहे, तर अशा महिलांसाठी सुद्धा त्याच्यामध्ये सर्व्हिस खूप महत्वाची आहे, ठीक आहे. ज्युडिशियल सर्व्हिस त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्याला एक वेगळा अर्थ देणार आहे, आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सोडवणार आहे, ठीक आहे. आणि हे सगळे प्रॉब्लेम सोडवायचं जर सोल्युशन असेल, ठीक आहे, आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे आहे, ठीक आहे. आपल्या आई वडिलांच्या 40-40 वर्षाच्या कष्टाचं फळ या ठिकाणी आहे. जर सगळं जर इथे असेल तर अशा वेळेस ह्या ज्युडिशरीसाठी ह्या मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या खूप कमी आहेत, ठीक आहे. म्हणजे तुमच्या आईचं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे छोटीशी गोष्ट आहे, ठीक आहे. 2 रिव्हिजन काहीच मोठी गोष्ट नाहीये, 10-15 तासाचं रेकॉर्डिंग असेल हे सगळं, ठीक आहे. हे सगळं 20 तासाचं म्हणजे फार तर फार 15 तासाचं रेकॉर्डिंग असेल. 15 तासाचं रेकॉर्डिंग 5 दिवसात बघणं होत नाही का? आरामशीर तुम्ही बघून घ्याल. 15 दिवसाचं रेकॉर्डिंग 5 दिवसात तुम्हाला बघायचं, म्हणजे 30 आवर्स घ्या तुम्ही, समजा डबल बघायचे तुम्हाला 30 आवर्स, ठीक आहे. रोज 8 तास जरी बघितलं तरी त्याच्यामध्ये 30 आवर्स आरामशीर होऊन जातील 5 दिवसामध्ये, ठीक आहे. एखादा दिवस मध्ये 5 दिवस मध्ये एक दिवस रविवार पण येऊन जाईल एखादा आला तर, ठीक आहे. रविवार जर आला तर तो तिथे एकदम सर्वोत्तमच असेल त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हे कव्हर करायचं आहे, ठीक आहे. आलं तुमच्या सर्वांच्या लक्षात? म्हणजे हे 12 विषय जे आहेत आपल्यासाठी एवढे जास्त महत्वाचे आहेत. डीजेच्या एक्झामला सुद्धा, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट जज जरी तुम्हाला एक्झाम, तुमच्यातले जे लोक एलिजिबल आहेत बाकीचे सगळे, तर डीजेच्या लोकांनी सुद्धा लक्षात घ्या, कधी जाई क्वेश्चन पेपर काढा, ठीक आहे. तुमचे 70% प्रश्न ह्या 12 विषयांवर आहेत. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामच्या लोकांनी सुद्धा कधी जाई क्वेश्चन पेपर काढा, 60 ते 70% प्रश्न फक्त आणि फक्त जेएमएफसीच्या या 12 विषयांवरच विचारलेले आहेत, ठीक आहे. त्यातले जास्त प्रोसिजर लॉवरच आहेत, ठीक आहे. इव्हन फॅमिली जजच्या परीक्षेला सुद्धा फॅमिली जजचे बाकीचे कायदे सोडून इकडचेच प्रश्न येत आहेत, ठीक आहे. कधीचाही क्वेश्चन पेपर जर काढला तर 70% प्रश्न आपल्या इकडेच आहे. त्यामुळे हे 12 विषयांना एवढ्या डेडिकेटेडली करायचं, ठीक आहे. कुठलाही विषय आपल्याला स्किप करायचा नाहीये. ज्यांनी 18 नोव्हेंबरच्या पेपरला एक विषय स्किप केले त्यांचं काय झालं आपण बघितलं, ठीक आहे. त्यामुळे तसा प्रकार आपल्याला कुठल्याही विषयाच्या बाबतीत करायचा नाही. प्रत्येक विषय खूप डेडिकेटेडली आणि चांगल्या पद्धतीने कव्हर करायचा आहे. त्याचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण असली पाहिजे, त्याची म्हणजे घोकमपट्टी पण असली पाहिजे, ठीक आहे. घोकमपट्टी आता हे सांगायला चांगलं वाटत नाही, ठीक आहे. म्हणजे इथे जर आपण बघितलं, ठीक आहे, म्हणजे आपल्या क्लासेसचा जो मोटो आहे, ठीक आहे, जॉईन फॉर क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी एज्युकेशन आपण प्रोव्हाइड करतो आणि हे आपण आतापर्यंत केलेलंच आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला कुठल्या विषयाची कमी वाटणार नाही, ठीक आहे. 12ला 12 जे विषय आपण कव्हर करतो, कुठलाही कन्सेप्ट तुमचा जर क्लिअर, म्हणजे तुमचा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होणार ह्याची गॅरंटी आपण क्लासेस सुरू करण्याच्या अगोदरच घेतलेली असते, ठीक आहे. 12ला 12 विषयामध्ये कुठलाही कन्सेप्ट तुमचा म्हणजे तुम्हाला क्लिअर झाला नाही असं अजिबात राहणार नाही,
ठीक आहे, तुमच्या 5 वर्ष लॉ तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं केलेला असू द्या, ठीक आहे, टॉप कॉलेजमधनं केलेला असू द्या किंवा एखाद्या म्हणजे ज्या कॉलेजमध्ये लेक्चर सुद्धा होत नाहीत अशा कॉलेजमधनं तुम्ही जरी लॉ केलेलं असेल, ठीक आहे, तुम्ही एकदम फर्स्ट रँकर असाल किंवा तुम्ही एकदम त्याच्यामध्ये काठावर पास जरी विद्यार्थी तुम्ही असाल, तरी सुद्धा तुमचे 12ला 12 विषय जे क्लासमधल्या बाकी टॉपर लोकांचे कव्हर होतील. ठीक आहे, त्याच ह्याच्यामध्ये एकही तुमचा विषय असा राहणार नाही, एकही कन्सेप्ट तुमचा असा राहणार नाही जो तुमचा कव्हर होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे हे तर काम आपण केलेलंच आहे, क्वालिटी एज्युकेशन तर आपण प्रोव्हाइडच करतोय. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर जेएमएफसी ला जर घोकमपट्टी पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण करून घेणार. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा रिझल्टला जर समजा सेक्शनची घोकमपट्टी पाहिजे, आपण घोकमपट्टी करून घेणार. ठीक आहे, रिझल्टसाठी तुम्हाला जर ज्या पद्धतीने समजा पोपटपंची जे सगळं म्हणजे परत 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 तेच तेच जर समजा करणं गरजेचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा ह्या सगळ्या रिव्हिजन्सचा आपण एक पर्याय आपण त्याच्यामध्ये सोपा करून दिलेला आहे. आणि आपला जो बाकीचा वेळ असेल 7 ते 8चा हा आपण अजून जास्त क्वालिटी कंटेंट क्रिएट करण्यासाठी आपण वापरणार आहोत, जेणेकरून याचा फायदा जो आहे तो आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये होईल आणि आपल्यासोबत बाकी कुणीही त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करू शकणार नाही. ठीक आहे, प्रत्येक वेळ प्रत्येक मिनिट आपल्याला तुम्हाला या पद्धतीने वापरायचं आहे. दर तुम्हाला आता सुरुवातीला 5 दिवसाचं टार्गेट दिलेलं आहे, इथून पुढे तुम्हाला दर 2-2 दिवसाचे टार्गेट देईल मी. त्या 2-2 दिवसामध्ये दुपारी कोणते लेक्चर बघायचे तुम्हाला सांगितलं जाईल, ते लेक्चर बघून संध्याकाळच्या लेक्चरला संध्याकाळी बसायचं. ठीक आहे, रोजच्या रोज ठरलेले टार्गेट कंप्लीट करायचे, जेणेकरून आपला हा सगळा जो पोर्शन आहे तो कव्हर होईल आणि 17 मार्च पर्यंत, ठीक आहे, ठीक आहे, 17 मार्च पर्यंत आपण ह्या सगळ्या 12ला 12 कायद्यांचं ज्यूस करून पिलेलं असेल. ठीक आहे, ज्यूस करूनच पिऊन टाकायचं, म्हणजे त्याच्यातलं काहीच ठेवायचं नाही. ठीक आहे, त्याला जेवढं ब्रेकिंग डाऊन करायचं आहे, ठीक आहे, जेवढं ब्रेक डाऊन करून रीड बिटवीन द लाईन्स वगैरे सुद्धा जे वाचणं गरजेचं आहे, ती प्रत्येक गोष्ट आपण त्याच्यामध्ये करून टाकणार आहोत. आणि 17 मार्च पर्यंत कुठल्याही कायद्याचा कुठलाही सेक्शन तुम्हाला जर पटकन जर विचारला तर आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे की कुठून कुठे दिलेलं आहे. ठीक आहे, हे असं कुठे दिलं म्हटलं की तुम्ही तुमची एवढी कॅपॅसिटी पाहिजे की सर तुम्ही चुकीचा प्रश्न विचारत आहात, अशा प्रकारचं काही या बेर मध्ये कुठे दिलेलं नाही. ठीक आहे, या लेवल पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, ही चेकलिस्ट जी आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या ग्रुपवर मी तुम्हाला शेअर करून देईल आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढचे जे आपले लेक्चर्स आहेत तर ते आपल्याला या पद्धतीने कंडक्ट करायचे आहेत. ठीक आहे, तर आज एक पहिलं बेसिक सेशन होतं आपलं, याच्यामध्ये तुम्हाला सांगणं गरजेचं असतं, तुम्हाला एक मार्गाला लावणं गरजेचं असतं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं आपली बॅच 1 तारखेला सुरू होणार होती, ती सुरू झाली 4 तारखेला. 1 तारखेला सुरू झाली असती तर तुमच्याकडे 3 महिने, ठीक आहे, आणि 16 दिवस असते. आता तुमच्याकडे 3 दिवस अजून कमी आहेत. ठीक आहे, 16 घ्या, 15 घ्या, 14 घ्या, 13 दिवस आहेत. ठीक आहे, यातले 2 दिवस ट्रॅव्हलिंगला गेले, 10 दिवस आहेत. ठीक आहे, 3 महिने 10 दिवस आहेत. एक एक दिवस जर मास्तराकडनं जरी उशीर झाला तर तुमचा त्याच्यामध्ये ते लॉस झालेला असतो आणि तुम्ही जे तयारी करण्यामध्ये लॉस केला तर तुमचा लॉस झालेला असतो. ठीक आहे, माझ्याकडनं लॉस होणार नाही याची काळजी मी पूर्ण घेतलेली आहे. ठीक आहे, कारण रेकॉर्डरमध्ये जो कंटेंट दिलेला आहे, विश्वास ठेवा त्या कंटेंटच्या जीवावर तुम्ही खूप काही करू शकता. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या बाकीच्या कॉम्पिटिटर्स पेक्षा तुम्ही, ठीक आहे, म्हणजे तुम्ही 10 पावलं पुढे राहू शकता. ठीक आहे, जे लोक नोटिफिकेशनची वाट बघतील, जे लोक नोटिफिकेशन आल्यानंतर तयारीला लागतील, ठीक आहे, त्यानंतर पुन्हा तयारी करतील, ठीक आहे, अशा लोकांनी आपल्या कॉम्पिटिशन सोबत येऊ शकत नाही. एबीपीचा 412 क्लास 1चा रिझल्ट भारतातही कुठलाही एखादा आयपीएसचं कॉलेज दाखवा, म्हणजे आयपीएसचे क्लासेस दाखवा, IAS चे क्लासेस दाखवा, कुठलेही क्लासेस दाखवा आणि कुठल्याही क्लासेसने 412 क्लास 1 केलेत असं रेकॉर्ड तुम्ही दाखवून द्या. ठीक आहे, हे करणं पॉसिबल नव्हतं. ठीक आहे, ह्याच्या मागचं एकच मला वाटतं, याच्या मागचं कारण काय असेल तर बाकी कोणी तयारी करण्याच्या अगोदरच आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही 3 महिने अगोदर ते सुरू केलं होतं. नोटिफिकेशन आल्यानंतर इंटरव्ह्यूचे ज्यावेळेस रिझल्ट लागले त्यावेळेस सुद्धा सगळे निराशेमध्ये होते की आता कधी इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागणार, मग कधी होणार वगैरे. ठीक आहे, ज्यावेळेस इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागला तोपर्यंत त्याच्यामध्ये आमचे जवळपास 150 लेक्चर झाले होते इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे. इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे 150 लेक्चर मध्ये सुद्धा काही साधी गोष्ट नाही आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास 200+ इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून टाकले होते आम्ही. 200+ कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू घेतले मी, मॉक इंटरव्ह्यू घेतले मी, त्याचं मी रेकॉर्डिंग केलं आणि ते बाकी विद्यार्थ्यांना ऐकायला दिलं होतं. आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा परत आम्ही ते सुरू केलं आणि ते आता ते 700-800 पर्यंत संख्या गेली. जवळपास 700-800 इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड केलेले ऐकले होते. ठीक आहे, त्यामुळे त्यांना चांगलंच माहिती होतं की इंटरव्ह्यू मध्ये होऊन काय होणार आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे पॅनल मेंबर होते, जे आपले क्लासेसचे विद्यार्थी जज झालेत, जेएमएफसी झालेत, ते सगळे आपण पॅनल मेंबर म्हणून बोलवले होते.
त्यांनी वेगवेगळे नवीन नवीन प्रश्न विचारले होते. त्यामुळे पॅनल मेंबरनी जो जो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ज्या ज्या टॅक्टिक्स विचारण्याचा प्रयत्न केला, टॅक्टिक्स वापरण्याचा प्रयत्न केला, आपल्या क्लासेसच्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक टॅक्टिक्स माहिती होती. ठीक आहे. रेकॉर्डेड कोर्सचं सुद्धा तसंच असतं. ठीक आहे. रेकॉर्डेड कोर्समध्ये तुम्हाला सगळे जे लेक्चर मिळतात याचा तुम्ही जेवढा वापर कराल तेवढा कमी आहे. ठीक आहे. म्हणजे पुढचे एक तुमचे जरी आपण लेक्चर जरी घेतले नाहीत, ठीक आहे, डेली आपण 7 ते 8 मध्ये कंटिन्युअस आपण लेक्चर घेणार आहोत. जरी हे लेक्चर घेतले नाहीत तरी सुद्धा तुम्ही 17 मार्चच्या मिनिटमध्ये, ठीक आहे, येऊ शकता, आरामशीर येऊ शकता. 17 मार्चचं मेरिट तुम्ही आरामशीर क्रॅक करू शकता. एवढा कंटेंट ऑलरेडी त्या कोर्समध्ये आहे. ठीक आहे. पण तरी सुद्धा ऍडिशनली आपल्याला टॉप मध्ये यायचंय. ठीक आहे. म्हणजे कुठलंही रिस्क आपल्याला घ्यायचं नाहीये. फक्त मेरिट मध्ये यायचं नाही तर टॉप मध्ये यायचंय. ठीक आहे. पहिले एवढे आमचे विद्यार्थी आहेत असं सांगता आलं पाहिजे मला. ठीक आहे. तर त्यासाठी जे जे ऍडिशनली अजून गोष्टी कव्हर करणं गरजेचं आहे, ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, ठीक आहे, मेरिट मध्ये तर तुम्ही त्या कोर्सच्या जीवावरच येणार आहात, पण अजून तुम्हाला टॉप मध्ये आणण्यासाठी आपण 7 ते 8चं रेग्युलर लेक्चर आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे प्रत्येक सगळे सेशन, प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे आणि सांगितलेला लेक्चरमध्ये सांगितलेला प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायचा की हे मला करायला सांगितलंय ते मी करून घेणार आहे. एक डायरी वाटलं तर करून ठेवा. त्या डायरीमध्ये किंवा वहीमध्ये आपल्या पहिल्या पेजवर वगैरे काय काय सरांनी करायला सांगितलं, तो म्हणजे होमवर्क काय काय सांगितलेलं आपल्याला 5 दिवसात हे करायला सांगितलं ते लिहून ठेवायचं. ठीक आहे. अशी एक लिस्ट बनवून ठेवा म्हणलं की लिहून ठेवायची. लिमिटेशन ऍक्टचे असे ड्युरेशन काढून ठेवा म्हणलं की काढून ठेवायचे. ठीक आहे. जे जे सांगितले त्याची लिस्ट करून ठेवायची आणि मोकळ्या वेळामध्ये बघायचे की जे सांगितले सरांनी ते सगळं मी केलंय का. ठीक आहे. सांगितलेला प्रत्येक शब्द जर तुम्ही पडू दिला नाही तर अशा वेळेस तुमचा रिझल्ट कोणीही अडू शकत नाही. ठीक आहे. महाराष्ट्रातला कोणी अडू शकत नाही. कारण आपलं जे लेवल प्रिपरेशन जे आहे ते आपलं आपण या नेक्स्ट लेवलचं करणार आहोत की तुम्हाला प्रत्येकाला त्याच्यामध्ये आपल्याला कोणीही त्याच्यामध्ये अडवलं नाही पाहिजे. ठीक आहे. ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्यात की अशा पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये प्रत्येक बॅचच्या आपण सांगत असतो की आपण असं कव्हर करणार आहोत आणि आतापर्यंत आपण ते केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनी बॅच झाल्यानंतर फीडबॅकमध्ये ते सांगितलेलं आहे की सर तुम्ही तुमचे शब्द पाळले. त्यांचे फीडबॅक सुद्धा आपण युट्यूबवर टाकलेले. ठीक आहे. तुमच्या बॅच कडनं सुद्धा 17 मार्चला तुमचा पेपर होईल. 18 मार्चला आपण तुमचं फीडबॅक सेशन घेणार आणि त्या फीडबॅक सेशन मध्ये आपण तुम्हाला विचारणार की आपण जे क्लासेसमध्ये कव्हर केलेलं आहे याचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा झाला आणि तुमच्याकडनं अशाही गोष्टी जाणून घेणार की अजून काय काय समजा करणं गरजेचं होतं जेणेकरून आपल्याला ते पुढच्या बॅचेसमध्ये आपल्याला अजून इम्प्लिमेंट करता येईल. ठीक आहे. आपल्याला आपला रिझल्ट जो आहे तो एकदम टॉपला आणायचा आहे आणि त्यासाठी जी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे ते मी करून घेणार आहे. पण मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. मी आपलं सांगतच राहिलो तुम्ही ते करत नाही राहिले तर अशा वेळेस आपल्याला यश मिळणार नाही. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला मी प्रत्येकाला सांगतोय की प्रत्येक लेक्चरचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही ते प्रमाण मानून जर काम केलं तर अशा वेळेस आपला रिझल्ट कोणी अडू शकत नाही. आणि तुमच्यातला जर एखादा विद्यार्थी जर असा असेल, ठीक आहे, मास्तर लोक असेच असतात. ठीक आहे. मास्तर लोकांचं काय असतं, त्याच्यामध्ये सेक्शन वाचायला पाहिजे सांगतातच ते. एवढं सगळं कुणाला वाचणं होत असतं का. ठीक आहे. मास्तरला काय चाललंय, 5 दिवसामध्ये 30 तासाचं लेक्चर बघा. 5 दिवसात 30 तास कुठून बघायचे. ठीक आहे. असे करणारे जे लोक, विचार करणारे जे लोक असतात, ठीक आहे, ते स्वतःच खूप जास्त हुशार असतात. ठीक आहे. त्यांचं दुसरं कोणी काही त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडू शकत नाही आणि त्यांचं दुसरं कोणी काही त्यांना मदत करू शकत नाही. ठीक आहे. तसे विचार करू नका. जे आम्ही तुम्हाला सांगत असतो ह्याच्या मागे खूप मोठा एक्सपिरियन्स असतो. ठीक आहे. खूप मोठ्या म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं आम्ही ते ऐकलेलं असतं. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आपण जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी असतात क्लासेसचे, त्यांना सुद्धा आपण क्लासेसमध्ये लेक्चर द्यायला बोलवत असतो. तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि हे सगळ्यांनी परत 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 सांगून आमच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. इंटरव्ह्यूला तुम्ही स्वतः सुद्धा ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाणार तर तुम्ही येऊन मला तेच सांगणार की सर माझ्यासोबत असं झालं तसं झालं, त्यांनी मला असं अडवण्याचा प्रयत्न केला, असं अडकवण्याचा प्रयत्न केला आणि सर मी तिथे थोडंसं कबूल केलं की माझी प्रॅक्टिस झालेली नाहीये आणि सर मी तिथे थोडंसं सरेंडर केलं. तर असं सगळं आम्ही ऐकलेलं असतं आणि ह्या अनुभवातून आम्ही तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काम करा. ठीक आहे. तर आज आपलं पहिलं लेक्चर होतं, त्यामुळे जास्त आपल्याला म्हणजे आपण बाकीचं काही सेशन वगैरे आपण बघितलेलं नाहीये. उद्यापासून आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे, ठीक आहे, आपल्या सिलेबस मधला अतिशय महत्वाचा कायदा, ठीक आहे, या कायद्याला आपण त्याच्यामध्ये उद्याच्या लेक्चरपासून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे होमवर्क तुम्हाला कामाला लागायचंय. कामाला कधीपासून लागायचं, आता हे लेक्चर बंद झालं की लगेच आपलं ते सुरू करायचं. ठीक आहे. जेवण वगैरे राहिले असतील तर जेवण करून घ्या. जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये ते लेक्चर बघायला चालू करायचं आणि 5 दिवसामध्ये सगळ्या विषयांचे इंट्रोडक्शन्स आणि त्या विषयांचे ज्या म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे डिस्कशन आहे हे तुम्हाला प्रत्येकाला कम्प्लीट केलं पाहिजे.
ठीक आहे, याच्यामध्ये अजिबात कुचराई करायची नाही. सांगितलेलं काम त्या डेडलाईन पर्यंत कंप्लीट करायचं. ठीक आहे, आणि हे केल्यानंतर एकदा स्वतःला प्रश्न विचारा की मास्तराने जे आपल्याला सांगितलं करायला आणि हे केल्यानंतर आज माझी लेवल काय आहे. ठीक आहे, अगोदर मला किती माहिती होतं, अगोदर मी जेएमएफसी ला किती ओळखत होतो आणि 5 दिवसानंतर मी जेएमएफसी ला किती ओळखतोय, हे तुम्हाला स्वतःला रिअलाइज होईल. रिअलाइज झाल्यानंतर विचार करायचा की मास्तराने सांगितलेलं खरंच किती आपण पालन करणं किती गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे मास्तरावर विश्वास असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्ही जर तो विश्वास तसा दृढ ठेवला आणि तुम्ही मी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचं पालन केलं तरच तुम्ही जज होणार आहात. ठीक आहे, तुम्ही जर माझे शब्द मास्तर लोक असं सांगतात म्हणून जर तुम्ही उडवून लावले तर अशा वेळेस तुमची मदत कुणीही करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाही एक गॅरंटी येण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की 5 दिवसानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की सरांनी सांगितलेलं 5 दिवसात मी हे कंप्लीट केलेलं आहे, आज माझी काय परिस्थिती आहे आणि 5 दिवसाखाली माझी काय परिस्थिती होती. ठीक आहे, हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला स्वतःला लक्षात येऊन जाईल की सांगितलेला प्रत्येक शब्द पाळणं किती महत्वाचं आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा आजच्यासाठी. बाकीचं आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. येस, याची मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देईल. तुम्ही तिथे प्रिंट करा आणि आपण जिथे झोपतो तिथे लावून ठेवा.